छान, शेवटी जातीवर गेलीसच ना. सरनोबतांच्या सुना स्वयंपाकघरात शिरून मोलकरणींशी गप्पा मारत बसत नाही. हे माहित नाहीये का तुला? तसं नाही थोरल्या सासूबाई, आजी एकटीच होती म्हणून तू जमिनीवर बसून खरकटी उपसणार? मग उद्या मोरीत बसून भांडी घासशील तू. आणि परवा काय तर वाड्याची सून वाड्यामागे कपडे वाळत घालतीये असं दृश्य दिसेल गावकऱ्यांना. तुझ्यावर उपकार करून तुला सुनेचा दर्जा दिलाय आम्ही, तर त्याची जरा जाण ठेव. नाही तू अशी सरळ होणारच नाहीयेस. तुझी ही थेरा आत्ताच्या आत्ता आऊसाहेबांच्या कानावर घालायलाच हवीत मला. त्याच काय तो तुझा निवाडा करतील. मीच सांगितलं तिला, तिची काय बी चूक नाही बघा. आम्ही नोकरांच्या तोंडी लागत नसतो. चल तू. रेवा चल प्लीज सोडा मला. काय करताय? चल तू ये माझ्या बरोबर. थोरल्या बहिणी, काय करताय तुम्ही? हे काय करायचं आणि काय नाही करायचं हे मला सांगण्याऐवजी तुमच्या ह्या सुनेला सांगा ना. हिला सून म्हणून स्वीकारण्याची जबरदस्ती झालीच आहे ना आमच्यावर. मग हिनेही वाड्याचे नियम पाळायलाच हवेत. अहो पण असं काय केलं हिने? वाड्याचा असा कुठला नियम मोडला हिने की तुम्ही तिला असं वाड्यावर फरफटत नेताय? वाड्याच्या सुना नोकरांसमोर तोंड उघडतात फक्त आज्ञा देण्यासाठी. पण तुमची सून वळणावर गेलीये. नोकरांच्या मांडीला मांडी लावून बसायला शिकलीये. बघावं तेव्हा किचन मध्ये साव काकूंसोबत चकाट्या पिटत बसलेली असते. अशानं गावात शोभा करेल ही एक दिवस आपली. ते काही नाही, हिची अक्कल ठिकाणावर यायलाच हवी. त्यामुळे शासन हे व्हायलाच हवं. चल गा चल. प्लीज सोडा मला. प्लीज सोडा. चल चल ये इथे अशी ये. निलांबरा, काय चाललंय हे? काय गोंधळ घालताय तुम्ही? गोंधळ मी घालत नाही आऊसाहेब, ही घालतीये. जिला तुम्ही वाड्याची सून म्हणून स्वीकारलं ती. निलांबरा, अशा प्रकारे बोलण्याची हिम्मत पुन्हा करू नका. तुम्हाला जे काही सांगायचंय ते स्पष्टपणे आणि हळू आवाजात सांगा. माफ करा आऊसाहेब, पण ही मुलगी वाड्याचे नियम पुन्हा पुन्हा मोडते आणि तिला कुठलंही शासन होत नाही.